Is it visible now? Yes. Yes. Yes, ma'am. Okay, look at that. ओके, जेवढं आपण तिथं सॉल्व्ह केलं होतं ते बघा इथं नेचर ऑफ कर्व मध्ये घेऊयात आधी आपण. पहिल्यांदा आपण जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत ते प्लॉट केले तिथं. त्याच्यानंतर जो टँजंट आहे, टँजंट ऍट ओरिजिन, तिथे जर शक्यच नाही आहे तर ते काही मिळालंच नाही आपल्याला इथे या ठिकाणी. आता जो टँजंट मिळालाय, टँजंट इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, कोणत्या पॉइंटला तो सुद्धा ड्रॉ केला. ओके, असिम्प्टोट काय मिळालंय बघा, एक्स इज इक्वल टू, म्हणजे असिम्प्टोट आहे. हा वाय ऍक्सिस, ब्लू डॉटेड लाईन दिसते सगळ्यांना. ओके, आता इथं बघा हा ब्लू कलरचा जी लाईन दाखवली, ब्लू कलरची जी लाईन दाखवली, दॅट विल बी द असिम्प्टोट. त्याच्यानंतर हा जो रेड डॉटेड लाईन दाखवली, दॅट विल बी द टँजंट. मग आता आपल्याला एक्झॅक्टली एरिया कुठं येईल ते सांगता येते का बघा. जर आपण आता हा असिम्प्टोट आहे, वाय ऍक्सिस हा असिम्प्टोट आहे, म्हणजे त्याच्या पुढे कर्व पॉसिबल आहे का? जस्ट थिंक अबाउट दॅट. Asymptote means a tangent at infinity, isn't it? Asymptote means a tangent at infinity. आणि हा जो टँजंट दिलाय तो कर्व टँजंट आहे. बघा इथं आता आपला तो एक्झॅक्ट कर्व कुठं ट्रेस होतोय. इफ x इज ग्रेटर दॅन 2a, x इज ग्रेटर दॅन 2a, मग त्या ठिकाणी आपला y काय मिळतो तो चेक करा. याच्या पुढे, ह्या पॉइंटच्या पुढे तुमचा कर्व एक्झिस्ट होतो का? 2a0 च्या पुढे कर्व एक्झिस्ट होतो का? दॅट इज नॉट पॉसिबल. येस, याच्या पुढे 0,0 च्या पुढे हा पण कर्व तुमचा पास होणार नाही. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला आयडिया आलीच असेल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वरनं आणि असिम्प्टोट वरनं आपण तो एरिया डिसाइड करू शकतोय. 0,0 च्या पुढे आपल्याला कर्व एक्झिस्ट होत नाही, 2a0 च्या पुढे सुद्धा कर्व एक्झिस्ट होत नाही. म्हणजे एरिया तुमचा काय आहे? 0,0 आणि 2a0. नेक्स्ट, इफ 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2a, म्हणजे या दोन्हीच्या मधली कोणती पण एक व्हॅल्यू पुट केली तर त्यावेळेस आपल्याला y हा पॉझिटिव्ह मिळतो. y विल बी पॉझिटिव्ह. हे y² इज इक्वल टू a² इन ब्रॅकेट 2a मायनस x डिवायडेड बाय x आहे. इथं चुकून x² झालंय, इथं y² बिकम्स पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा कर्व येतो. नेक्स्ट, इफ x इज लेस दॅन 0, अगेन y बिकम्स निगेटिव्ह, दॅट इज इमॅजिनरी. मग आता बघा हा कर्व कसा येतोय. लुक ॲट दॅट कर्व. हा कर्व एक्झॅक्टली असाच येतोय. दिसतोय का सगळ्यांना? हॅलो, नो मॅम. नो दिसत नाही. बघा ना तो कर्व रेड कलरचा दिसतोय बघा आता. येस, आधी तो कर्व असा येतोय. मग हा हा जो Is it visible now? No ma'am. Yes ma'am. Yes ma'am. आता बघा ना तो कर्व कसा आलाय बघा. ऍक्च्युअल कर्व आपला एवढाच असतोय, हा इथून एवढा असा, किंवा नुसता तुम्ही या कर्वला फक्त असा एवढाच घेतला तरी पण तो कर्व झाला तुमचा असा एवढाच. मग हा असिम्प्टोट असल्यामुळे फक्त याला आपण शेप दिलाय असा.
सिम्प्टोट आपल्याला दाखवायचा आहे, म्हणजे तो आलाय आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे हा कर्व जसा आपण त्या शेप मध्ये दाखवतोय असा, लाईक दिस असे. Got it everyone? का हे? Yes, ma'am. Okay. We are going for the next one. Y square in bracket x minus a is equal to x square in bracket 2a minus x. Tell me that symmetry. Yes, please. Symmetry of given equation. X-axis. X-axis. Symmetry about x-axis. Correct. बघा आता, power of y are even, curve is symmetric about x-axis. Then origin. x आणि y च्या व्हॅल्यू पुट करा, origin मधनं जातं का बघा कर्व. If y is equal to 0, we are getting the values of x differently. If x is equal to 0, y will be 0. आणि कर्व हा ओरिजिन मधनं पास होतो. इव्हन तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून बघायची, y ची व्हॅल्यू पुट करायची आणि x ची व्हॅल्यू पुट करायची. सो कर्व passes through origin. Then tangent at origin. Equate lowest degree term to 0. The given equation I have written here. Look at this. xy square minus lowest degree term कोणती आहे याच्या? स्क्वेअर मायनस 2a x स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग हे इक्वेट केल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला टँजेंट ऍट ओरिजिन काय मिळतोय बघा. y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस, इक्वेशन चेक करा इथं बघा. जस्ट आय एम रायटिंग दॅट इक्वेशन हिअर. लोएस्ट डिग्री टर्म फ्रॉम दिस इक्वेशन. सो हिअर इट इज minus ay square minus 2a x square is equal to 0. Therefore, minus ay square is equal to 2a x square. So y square is equal to 2a divided by minus a into x square. Therefore, y square is equal to काय मिळेल? minus 2x square. मग आता या ठिकाणी मला कोण सांगेल की टँजेंट ऍट ओरिजिन काय मिळेल? यस एनीवन? Y is equal to plus or minus x at tangent at origin. -2 आहे की ऑलरेडी तिथं. y square is equal to minus 2a divided by a x square आहे. तर मायनस a कॅन्सल झाला तर minus 2x square राहणार. मग इथं काय मिळतं टँजेंट ऍट ओरिजिन? नाहीच मिळणार, कारण तिथं निगेटिव्ह आला म्हणजे इमॅजिनरी पार्ट झाला तो त्या ठिकाणी. निगेटिव्ह आपण खूप वेळेस असिम्प्टोट मध्ये येतं, काही वेळेस आपण x इज इक्वल टू -2a मिळतं किंवा y इज इक्वल टू -2a मिळतं, त्यास आपण ते टँजेंट तो पॉइंट दाखवू शकतोय. पण आता y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस x असं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतीही व्हॅल्यू तिथं प्लॉट करता येणार नाही किंवा कोणतीही लाईन असेल किंवा टँजेंट असेल ड्रॉ करता येणार नाही. That is highly impossible. So here no any tangent at origin. Got it? त्याच्यानंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बघा. x चे व्हॅल्यू पुट करा दिलेल्या इक्वेशन मध्ये. इफ x इज इक्वल टू 0, y विल बी 0. But y is equal to 0, then we are getting the value of x is equal x is equal to 2a. हे टँजेंट जर काढलं तर त्या ठिकाणी दिलेले जे इक्वेशन आहे
आपला 2a0. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला dx काढायचे. कोणत्या पॉईंट? येस प्लीज. 2a0 साठी dy/dx काय मिळतो आपला? येस एनीवन? y² आहे 1/2y येणार. ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढतो इथं बघा dy/dx असं मिळणार तुमचा. dy/dx इज इक्वल टू 1/2y इंटू इन ब्रॅकेट जी काही व्हॅल्यू असेल. आता 2a0 साठी आपल्याला पॉइंट ऑफ टँजेंट काढायचे, ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग 1/0 झाला इथं. 1/0 इंटू दिस ब्रॅकेट म्हणजे काय मिळेल तुम्हाला? dy/dx हा इन्फिनिटी मिळणार. ओके, आणि ज्यावेळेस dy/dx इज इक्वल टू इन्फिनिटी मिळतं तर त्यावेळेस आपण काय म्हणणार? टँजेंट इज पॅरलल टू y ऍक्सिस. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला asymptote either parallel to x axis or y axis. Okay, check out that the coefficient so the next point is asymptote equating the coefficient of highest power of x to 0, that is -1. -1 is equal to 0, that is not possible. So we can say that no asymptote parallel to x axis. Then equating coefficient of highest power of y to 0. The highest power of y, that is y². y², its coefficient is x minus a. x minus a is equal to 0 means x is equal to a, asymptote parallel to y axis. Then next we are going to find out nature of curve and region of absence. So first of all we are plotting that points whatever we have with point of intersection, tangent and asymptote. Okay, as we know that x is equal to a is asymptote parallel to y axis, just draw that here. So here I am taking that. Okay, then the point of intersection other than 0, 0 is 2a0. Just we are taking that point here, 2a0. Then origin is there, but just keep in mind here there is no any tangent at origin. Once we have said curve passes through origin, but at that time x is equal to a is asymptote parallel to y axis. Then region of curve where it exists exactly, हा आहे x is equal to a asymptote आहे. आपल्याला एक माहिती आहे की याच्या पुढे हा कर्व जाणार नाहीये, एवढं लक्षात येतं. 2a च्या पुढे पण तुमचा कर्व जाणार नाहीये कारण हा टँजेंट आहे त्या कर्वला. आता आपण ऑलरेडी म्हणलेलं आहे की कर्व पासेस थ्रू ओरिजिन. ओके, आता बघूयात हा कर्व कसा येतोय. रिजन ऑफ कर्व, if x is greater than 2a, y becomes negative. Then next, if a is less than x is less than 2a, म्हणजे आता a आणि 2a एवढ्याच व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्याला. a आणि 2a च्या कोणतीतरी एक व्हॅल्यू, त्याच्या दोन्हीच्या मधली एखादी व्हॅल्यू. तर कन्सिडर द व्हॅल्यू इन बिटवीन a अँड 2a. ती पण एक व्हॅल्यू कन्सिडर करा. तिथे जर त्या दिलेल्या इक्वेशन मध्ये x व्हॅल्यू पुट केली, आपण सपोज इथं 3a डिवायडेड बाय 2 घेतलं तर तुमचा y² काय मिळतोय? पॉझिटिव्ह मिळतोय. म्हणजे एक्झॅक्ट एरिया हा पॉइंट 2 आहे. हा जो पॉइंट दाखवलाय मी तुम्हाला इथं,
एक्झॅक्ट एरिया हा असणार आहे तुमचा. ओके, मग आता पुढे बघूयात. नेक्स्ट पुढे काय आहे बघा आता. इफ 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ए, हा एरिया, या एरियामध्ये कर्व एक्झिस्ट होतो का चेक करायचं आपल्याला. बघा इथं आता नो. If you are getting the value of x is equal to a upon 2a, if you are keeping that given in the given equation, आता इक्वेशन कोणता आहे आपलं ऍक्च्युअल हे इथं बघा, y square is equal to x square into 2a minus x divided by x minus a. ओके, आता या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू आपण a/2 पुट केली, तर त्या ठिकाणी तुमचा जो रिजन आहे त्या कर्वचा रिजन एक्झिस्ट होतो का चेक करा. त्या ठिकाणी y स्क्वेअर परत तुम्हाला निगेटिव्ह मिळणार आहे, म्हणजे इथं तुमचा कर्व एक्झिस्ट होत नाही. लहान व्हॅल्यू घेतली तर या ठिकाणी कर्व एक्झिस्ट होत नाहीये, म्हणजे कर्व तुमचा फक्त ह्या दोन रिजन मध्ये एक्झिस्ट होतोय. लेट अस सी हाऊ इट कम्स. बघा आता इथं, इफ एक्स इज लेस दॅन 0 कर्व एक्झिस्ट होतो का. एक्स इज इक्वल टू मायनस, म्हणजे या 0च्या पुढे पण तुमचा कर्व एक्झिस्ट होणारच नाहीये. तर एक्झॅक्ट कर्व कसा येतोय तो चेक करा. This will be the curve. This will be the curve lies in between a0 and 2a0. एक्झाम्पल सगळ्यांना समजलं का. येस प्लीज. Yes, ma'am. Everyone understood this? Everyone, please, everyone. Just I am asking everyone. Yes, ma'am. Okay. प्रत्येकाने आपले आपले रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. ज्यांनी ऑलरेडी टाकलाय त्यांनी डबल टाकू नका. रोल नंबर 29 absent. Hello, ma'am. हा बोला. I am present, ma'am. फक्त चॅट बॉक्स मध्ये नंबर टाका फक्त तुम्ही सगळ्यांनी. चॅट बॉक्स मध्ये जर आला तर तुमचा नंबर येतोय तिथं 66 68. Host not in meeting, ma'am. असं म्हणते. काय म्हणताय.
काय म्हणते सौरभ? हॅलो हा बोला, काय झालं? मॅम नाही प्रेझेंट पडत नाही तशी चॅट बॉक्स मध्ये जात नाही. सगळ्यांची यायला लागली. बीटेक स्फेअर इज नॉट इन दिस मीटिंग असं म्हणते. माझा मेसेज मिळाला का तुम्हाला? हा मिळाला मॅम. हा तिथे रिप्लाय करा. येतोय? रिप्लाय करता येतोय का सौरभ? नो मॅम. Okay. Right now I am going to wind up this. Roll number 29. Kokre Pallavi. Hello. 29. आवाज येतोय का मला? Roll number 29, Pallavi Kokre. Are you getting my voice? Hello.